वेलकम फ्रॉम वॉचिंग टू अनदर व्हिडिओ। हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे कारण की या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक भरती 2025 संदर्भात ज्या काही जागा आहेत, जागा अतिरिक्त होत आहेत किंवा काही ठिकाणी शिक्षक अतिरिक्त होत आहेत, जागाच नाहीये, जागेसंदर्भात काय महत्त्वाची गोष्ट आहे, जागा किती आहे, सविस्तर माहिती काय आहे, नंतर टेट परीक्षा जी आहे, येणारी पुढची टेट परीक्षा तिच्या संदर्भात काय महत्त्वाची माहिती आहे आणि कोणकोणत्या जागा ज्या आहेत पवित्र पोर्टलवर येऊ शकतात आणि संबंधित आकडेवारी जी आहे ती नेमकी पदभरती जी आहे जास्त जागांसाठी झाली तर काय, कमी जागांसाठी जर झाली तर त्यावेळेस कशा प्रकारे परिणाम होऊ शकतो शिक्षक भरतीवर, या सगळ्या गोष्टींबद्दल बोलणार आहोत या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा। तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशाच प्रकारचे महत्त्वाचे अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा। साईडचं नोटिफिकेशन मिळेल तर ऑल ओव्हर सेट करा जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचं नोटिफिकेशन मिस होणार नाही। तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ। आणि हा टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, त्यांना सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता किंवा सबस्क्राईब करू शकता। तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ। सगळ्यात अगोदर बघा, पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे यावर्षी शिक्षक भरती 2025 जी आहे ती 2 टप्प्यामध्ये राबवली जाणार आहे। टप्पा 1 सुद्धा होणार आहे आणि टप्पा 2 सुद्धा होणार आहे। ठीक आहे, आता टप्पा 1 जो आहे तो शासनाच्या निर्णयानुसार किंवा शासनाने जी आकडेवारी सांगितली त्यानुसार 12,000 पदांसाठी शिक्षक भरतीचा पहिला टप्पा जो आहे तो राबवला जाऊ शकतो। आता याच्यामध्ये काही गोष्टींचा समावेश आहे, उदाहरणार्थ संच मान्यता असेल, रिक्त जागांची आकडेवारी जी आहे ती, आणि नंतर शिक्षक अतिरिक्त किती होत आहेत त्यानुसार ती आकडेवारी जी आहे ठरणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही प्रश्न जे आहेत जे आले होते प्रामुख्याने ते कोणते होते बघा। काही ठिकाणी जे आहेत उमेदवारांचं असं म्हणणं आहे की काही ठिकाणी जागाच नाही तर शिक्षक भरती नेमकी होणार कुठून आहे, शिक्षक भरती 2025। तर असं काही नाहीये, चित्र उलटं आहे। शिक्षक भरतीच्या जागा ज्या आहेत जिल्हा परिषदेच्या, महानगरपालिका, नगरपालिका, खाजगी शैक्षणिक संस्था, त्याच्यामध्ये अनुदानित, अंशतः अनुदानित, विना अनुदानित, नंतर आश्रमशाळा, नंतर आदिवासी विभाग सुद्धा आणि बाकीचे इतर विभागांच्या जागा सुद्धा यावर्षी शिक्षक भरती 2025 मध्ये येणार आहे। त्याच्यामुळे जागेंची तुम्ही निश्चिंत राहा, जागा ज्या आहेत शिक्षक भरती 2025 साठी येणार आहे। ठीक आहे, त्याच्यामुळे निश्चिंत राहा। जागेबद्दल की जागाच नाहीये असं काही नाहीये, जागा आहे, फक्त काही ठिकाणी तुम्हाला जी पदसंख्या कमी दिसते ती याच्या संदर्भात दिसते कारण की तिथं जे शिक्षकांची जी संख्या आहे, विद्यार्थी पटसंख्या कमी झाल्यामुळं शिक्षक अतिरिक्त होत आहेत। मग शिक्षक जर अतिरिक्त झाला, समजा उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल 50 शिक्षक लागत होते आणि तिथं 55 शिक्षक भरतायत, मग 5 शिक्षक अतिरिक्त झाले तर त्यावेळेस तिथं व्हॅकन्सीच नाहीये ऑलरेडी। ठीक आहे, म्हणजे जिथे व्हॅकन्सी पाहिजे होती एखाद्या जिल्ह्यामध्ये तिथं 50 व्हॅकन्सी यायला पाहिजे होत्या, पण तिथं ऍक्च्युली 55 टीचर ऑलरेडी अपॉइंट आहेत, तिथं 50 व्हॅकन्सी त्या फुलफिल झाल्या आणि ते 5 जे वरचे आहेत ते अतिरिक्त आहेत। मग ते जे 5 अतिरिक्त आहे वरचे त्यांना इतर ठिकाणी समायोजित करावं लागेल, म्हणजे अजून 5 जागा ज्या आहेत त्यांच्यासाठी गेल्या। ठीक आहे, त्याच्यामुळे असं चित्र काही ठिकाणी आहे। त्याच्यामुळे उमेदवारांचा संभ्रम असा होऊ शकतो की काही जिल्ह्यामध्ये जागाच नाही, काही जिल्ह्यामध्ये शून्य रिक्त पदसंख्या आहे, काही ठिकाणी जे आहेत शिक्षक काही प्रमाणामध्ये अतिरिक्त होत आहेत, काही जिल्ह्यांमध्ये मग होत आहेत ना अतिरिक्त, काही जिल्ह्यांमध्ये शिक्षक अतिरिक्त होत आहेत तर ते होतील, काही जिल्ह्यामध्ये शिक्षक रिक्त पदसंख्या जी आहे ती कमी आहे तर ती कमी प्रमाणामध्ये येईल। पण बाकीच्या इतर जिल्ह्यांमध्ये उदाहरणार्थ समजा मी तुम्हाला सांगितलं की काही असे जिल्हे आहेत जिथे शिक्षकांची गरज आहे, जिथे शिक्षक उपलब्ध नाही, त्याच्यामुळं पालकांचा काही ठिकाणी तुम्ही बघितलं असेल आंदोलनाचा पवित्रा होता, त्यांनी शासनाकडे मागणी सुद्धा केली लवकरात लवकर शिक्षक भरती करावी आणि आम्हाला शिक्षक उपलब्ध करून द्यावेत। उदाहरणार्थ चंद्रपूर असेल, गडचिरोली असेल, नंतर गोंदिया असेल, नंतर अजून एक आहे इकडे पालघर आहे, नंतर रत्नागिरी आहे, सिंधुदुर्ग आहे आणि नंतर रायगड जे आहे, अशा ठिकाणी जे आहे रिक्त पदसंख्या जी आहे चांगल्या प्रमाणामध्ये पदसंख्या जी आहे ती रिक्त आहे। आणि महाराष्ट्रामध्ये जवळपास जेवढे काही जिल्हे आहेत पूर्ण एकूण जिल्हे, ते जिल्ह्यामध्ये आकडेवारी निघणारच आहे आणि त्याच्यासाठी 10-12 हजार आकडेवारी निघणं काही एवढं काही कठीण नाही आहे। फक्त जिल्हा परिषदेची जरी आकडेवारी बघितली तर ती 4-5 हजाराच्या समोर येईल। नंतर महानगरपालिका आहे, नगरपालिका आहे, त्याची सुद्धा आकडेवारी समोर येईल। ठीक आहे, महानगरपालिका आणि नगरपालिका जर बघितलं आपण तर महानगरपालिकेच्या जागा आणि नगरपालिकेच्या जागा सुद्धा पवित्र पोर्टलवर येतच असतात, त्या सुद्धा विदाऊट इंटरव्ह्यूच्या, त्याच्यासाठी इंटरव्ह्यूची गरज नसते, मग त्या सुद्धा जागा येतील, त्या काही ना काही जागा येतील। ठीक आहे, आणि खाजगी शैक्षणिक संस्था ज्या आहेत त्या, आता जर समजा जिल्हा परिषदेचे 4-5 खाजगी शैक्षणिक संस्था मनपा नपाच्या जर समजा 2-4 हजार जर धरल्या 9,000च्या आसपास आणि खाजगीच्या 4-5, 5-6 हजार, 4-5 हजार जागा येऊ शकतात खाजगीच्या, कारण की त्या सुद्धा संस्था वेगवेगळ्या आहेत। खाजगीमध्ये अंशतः अनुदानित, अनुदानित आणि विना अनुदानित, मग त्याच्या सुद्धा जागा येतील। त्याच्यामुळं जागेंची आकडेवारी येईल, फक्त ती भरती प्रक्रियेची जी प्रक्रिया आहे जी गतिमान पद्धतीने व्हायला पाहिजे ती गतिमानता जी आहे यावर्षी दिसायला पाहिजे। 2017च्या भरतीला 2025 पर्यंत ती पदभरती जी आहे किंवा 2023-24 पर्यंत ती पदभरती चालली, नंतर 2022ची भरती प्रक्रिया 2025 पर्यंत आली किंवा 24 म्हणजे 25च्या शेवटीपर्यंत गेली। तर अशा पद्धतीने वेळ न लागता एखादी भरती प्रक्रिया जर आज सुरू झाली जर समजा उदाहरणार्थ
शिक्षक भरती 2025चा पेपर कधी झाला तुम्ही बघा. आता पेपर झाला होता 7 महिन्यापूर्वी. 7 महिन्यापूर्वी पेपर झाला. नंतर 2-3 महिने नंतर रिझल्ट लागला. रिझल्ट लागायला थोडा उशीर लागला. रिझल्ट लवकर लागायला पाहिजे होता 45 दिवसाच्या आतमध्ये, पण त्याला उशीर झाला. नंतर जागींची आकडेवारी जी आहे, उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल, नंतर रिझल्ट लागल्या लगेच पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशनची प्रक्रिया व्हायला पाहिजे होती, पण काही दिवस मधात कालावधी गेला आणि नंतर मग पवित्र पोर्टलचं कामकाज सुरू झालं. तर त्याच्यामुळे त्याला विलंब लागला. या गोष्टी थोड्या फास्ट रीतीनं किंवा शासकीय लेवलवर जेवढ्या फास्ट पद्धतीनं होतील तेवढ्या फास्ट पद्धतीनं राबवण्याचा प्रयत्न केला, तरीसुद्धा त्याला एवढा वेळ लागला. आणि येणाऱ्या ज्या पुढच्या प्रक्रिया आहे आता त्या कोणत्या आहेत त्या सुद्धा सांगून देतो. या सगळ्या गोष्टी समजल्या असतील तुम्हाला. आता काय आहेत बघा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जागा ज्या आहेत तर जागा दोन्ही प्रकारच्या येणार आहे, विदाऊट आणि विथ. म्हणजे उदाहरणार्थ काही जागा अशा असतील जिथे तुम्हाला इंटरव्ह्यूची गरज नाही आहे, तुमचा टेटचा स्कोअर चांगला आहे, मग तुम्हाला डायरेक्ट फक्त तिथं जाऊन जॉईन व्हायचं आहे आणि तुम्हाला तुमची जी आहे नोकरी करायची आहे. म्हणजे तुम्हाला कशाचंच टेन्शन नाही आहे, फक्त डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, तुमची कागदपत्र तपासले जाणार, व्यवस्थित असले तुम्हाला जॉईन करून घेतलं जाणार. तुमचा शालार्थ आय डी असेल, तुमच्या बाकीच्या गोष्टी असतील, तुमची जॉईनिंग लेटर असेल, तुमची अपॉइंटमेंट लेटर असेल, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत सगळ्या तुमच्या ते बाकीच्या काही गोष्टी ज्या काही असतील तुमच्या अपॉइंटमेंट संदर्भात त्या सगळ्या गोष्टी करून घेतल्या जातील. त्या गोष्टी शासनामार्फत होतील सगळ्या. जर तुमचं महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदेमध्ये जर निवड झाली तर. आणि जागा मी काय म्हणलं, विदाऊटच्या जागासुद्धा येणार आहे. आणि सोबत जे अभियोगधारक ज्यांचा स्कोअर थोडा कमी आहे, 100 आहे, 110 आहे, 120 आहे किंवा 115 आहे, 180 आहे, 90 आहे, 95 आहे, मग त्यांनी त्यांच्या तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये कोणत्या संस्था आहे, आपल्या आसपास कोणत्या संस्था आहे किंवा इतर जिल्ह्यामध्ये कोणत्या संस्था आहे जिथे आपण काम करू शकतो, अंशतः अनुदानित असेल तर चालेल, मग त्या ठिकाणी प्रिफरन्स द्या. ठीक आहे. मग जागा दोन्ही येतील, विदाऊटच्या सुद्धा येतील आणि विथच्या सुद्धा येतील. ठीक आहे. आणि आता राहिला विषय की कोणत्या आस्थापनाचे येतील. हे तर सर्वांनाच माहीत आहे, जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, खाजगी शैक्षणिक संस्था, त्याच्यानंतर आदिवासी विभागसुद्धा आहे यावर्षी, आश्रमशाळासुद्धा आहे आणि समाज कल्याण विभागसुद्धा आहे. ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त इतर जे काही आस्थापना आहेत ज्यांच्या वेगवेगळ्या शाळा असतील, तर मीडियम तर तुम्हाला माहिती आहे, मराठी मीडियमच्या शाळासुद्धा येतील, उर्दू मीडियमच्या शाळांच्या ज्या जागा आहेत त्यासुद्धा येतील, इंग्लिश मीडियमच्या जागासुद्धा येतील, नंतर हिंदी मीडियमच्या सुद्धा येतील आणि इतर जे भाषिक मीडियम आहेत, इतर भाषांचे जे मीडियम आहेत त्याच्यासुद्धा जागा तुम्हाला यावर्षी पाहायला मिळतील. आणि एक महत्त्वाची गोष्ट, कला क्रीडा शिक्षकांबद्दल त्यांच्या संदर्भात त्यांचं म्हणणं व्हिडिओ बनवा. ठीक आहे, मी बनवायचा प्रयत्न करेल, पण त्यांच्यासुद्धा जागा येतील आणि अध्यापक विद्यालयाच्या जागासुद्धा तुम्हाला यावर्षी पदभरतीमध्ये पाहायला मिळू शकतात. ठीक आहे. त्याच्यामुळं कार्यानुभव, कला, क्रीडा हे जागा ज्या आहेत येतील आणि सोबत अध्यापक विद्यालयाच्या जागासुद्धा येतील. आता एक महत्त्वाची गोष्ट आहे, दुसरी एक समस्या होती ती होती शिक्षक अतिरिक्त होणार त्याच्यामुळे जागा येणार नाही. तसं नाही आहे, शिक्षक अतिरिक्त होत आहेत ही गोष्ट सत्य आहे, पण जागा येणार नाही हे खरं नाही आहे. जागा येतील शिक्षक भरती 2025साठी. शिक्षक काही जिल्ह्यांमध्ये अतिरिक्त होत आहेत, तर ते जे अतिरिक्त झालेले शिक्षक आहेत त्यांची एकूण आकडेवारी बघितल्या जाईल आणि नंतर मग त्यांना बाकीच्या इतर ठिकाणी त्यांची बदली प्रक्रिया जी आहे, आंतरजिल्हा बदली किंवा जिल्ह्याअंतर्गत बदली, या दोन प्रक्रिये दरम्यान कोणती तरी एक प्रक्रिया, समजा उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल जिल्ह्यातल्या जिल्ह्यात झाली, त्या जिल्ह्याअंतर्गत बदली होईल त्यांची, एका तालुक्यातून दुसऱ्या तालुक्यात, जिल्हा एकच. ठीक आहे. दुसरे जे आहे आंतरजिल्हा बदली, तर ते एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये केल्या जाईल. तर आता सध्या काय होईल, जे शिक्षक अतिरिक्त होत आहेत त्यांची एक आकडेवारी काढल्या जाईल आणि नंतर मग त्यांना दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित केलं जाईल. ठीक आहे. फक्त ते जे काही शिक्षक अतिरिक्त होतील, आता ते 500 असतील, 200 असतील, 1000 असतील, 2000 असतील, जेवढे शिक्षक अतिरिक्त होतील तेवढी संख्या मात्र आपल्या पदभरतीमधून किंवा जी काही रिक्त संख्या आहे आकडेवारी त्याच्यामधून ती कमी होईल. ठीक आहे. आता राहिलं कंत्राटी पदभरती संदर्भात सुद्धा, की काही ठिकाणी काहींचं असं म्हणणं आहे की सर पुढची जी टेट परीक्षा होणार आहे त्याच्यामध्ये तर डायरेक्ट कंत्राटीत पदभरती होणार आहे. म्हणजे आता तरी असं होऊ शकतं की यावर्षी पदभरती होईल, पण पुढच्या वेळेस जे आहे टेट 4 जी होणार आहे किंवा पुढची जी टेट परीक्षा आहे, 3री 4थी टेट, त्याच्यामध्ये डायरेक्ट कंत्राटी पदभरती होणार आहे. असं होणार नाही आहे. खाजगीकरण अजूनही याच्यामध्ये आलेलं नाही आहे. कशामध्ये, पवित्र प्रणालीमार्फत जे काही शिक्षक पद भरती केल्या जाते ती परमनंट कायमस्वरूपीच असते आणि कंत्राटी पद भरती जी आहे केल्या जाणार नाही. त्याला खूप साऱ्या गोष्टी अपोजमध्ये आहे, त्याच्यामुळे शासनसुद्धा त्या गोष्टी करणार नाही. त्याच्यामुळे निश्चिंत राहा, टेट 4 सुद्धा होणार आहे आणि ती सुद्धा अशाच जागेंसंदर्भात होईल, कंत्राटी भरती तिथे होणार नाही आहे. टेट 4 कधी होईल तर टेट 4 ज्यावेळेस ही जी शिक्षक भरती 2025 हिचं कामकाज झाल्यानंतर टेट 4चं नोटिफिकेशन आणि नंतर मग त्या गोष्टी होतील. कदाचित या वर्षीच्या शेवटी किंवा पुढच्या वर्षी सुरुवातीला तुम्हाला नोटिफिकेशन पुढच्या टेटचं पाहायला मिळू शकतं. ठीक आहे. या सगळ्या गोष्टी होत्या. आणि अजून कोणत्या गोष्टी आल्या, हां, संच मान्यतेचं कामकाज जे आहे ते झालेलं आहे, फक्त आकडेवारी तुम्हाला कळेल आणि ती आकडेवारी आल्यानंतर तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. या संदर्भात हा व्हिडिओ होता, माहिती संदर्भात. व्हिडिओ कसा वाटला, पूर्ण माहिती ऐकल्यानंतर तुम्हाला रिलॅक्स फील झाला असेल, यानंतर सुद्धा अजून एक व्हिडिओ होतोय, तो खूप महत्त्वाचा आहे, तो नक्की बघा. तुम्हाला शिक्षक भरतीमध्ये कोणत्या गोष्टी मदत करतील त्या संदर्भात आहे. आणि हा जो व्हिडिओ आहे हा कसा वाटला, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये
तुम्हाला जो काही अभिप्राय द्यायचा असेल तो देऊ शकता तुम्ही. काही विचार असतील किंवा प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनल लिंक डिस्क्रिप्शनमध्ये, त्यांना सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.